मित्रांनो आल्या पवन चक्क्या आल्या गाईस, पवन चक्क्या आल्या. औरंगाबाद रोड आपण चालतोय जुना खतरनाक. हे गाईस गुड मॉर्निंग. आय एम जॉन्सन. तू बघता जॉन्सन त्याच्या माझ्या यूट्यूब चॅनलचा भावानू. जय श्रीराम, जय हनुमान. चला आपण चालू आहोत नांदेडला आणि आपल्या आईची गाडी रेडी झाली आणि कच्च्या मूर्ती घेऊन चालू मित्रांनो नांदेडला. तर आपण आता आहे लोणावळामध्ये, घाटामध्ये लोणावळ्याच्या. तर परत चहा पिऊ आणि जाऊया. आपली गाडी बघू शकतो मित्रांनो, गाडी आणि हे घेऊन चालू गणपती बाप्पाला आपण. हे बघा गणपती बाप्पा आहेत, कच्ची मूर्तीची मित्रांनो. कच्ची मूर्ती आणि मोठमोठे गणपती आहेत, पूर्ण मोठे गणपती आहेत. आणि आपली गाडी निघालेली आहे नांदेडला गणपती बाप्पा घेऊन. तर आपण आता चहा पितो, इकडं चहा पिऊन घेतोय. आम्हाला एक चहा द्या. चहा आपला चहा घेऊया. शंभर टक्के चहा मस्त वाटत झालं या. मस्त छान आहे. एकदम तर चहा झालेला आहे. इथे लोणावळा म्हणजे पाऊस आहे, सगळीकडे पाऊस पडायला लागला. इकडे लोणावळा म्हणजे पाऊस जोरदार असतं आणि आता मी जोरदार पाऊस पण आमची चालली निघतो. आता आमचे गणपती बाप्पाचा जॉईंटचा थोडासा प्रॉब्लेम झाला आहे. बघूया आपण जॉईंट थोडासा क्रॅक वाटते मला. जॉईंट गाईस बघू शकतो गणपती बाप्पा येते थोडासा जॉईंट क्रॅक झालेला वाटते मला गाईस. पाऊस पडतो, पावसात भिजायला पण आनंद वाटते. एन्जॉय आहे लोणावळामध्ये, एन्जॉय करतो. फायनली आपला नाश्ता वगैरे झाला मित्रांनो. सुमित आता बसला गाडीवर. पहिल्यांदा आपला सोबत आला जातात आणि आपण सोबत आता चालू आम्ही नांदेडला. तर काही आपण आता या ब्लॉगमध्ये 2 पार्ट करायचं प्लॅन झालं माझं, पण बघूया. एकामध्ये झालं एकामध्ये 2 टाकू, छोटामध्ये झालं छोटं 2 टाकू. मित्रांनो आम्ही आता निघालो लोणावळामधून. आता लोणावळा आपला खंडाळा घाट जो जुना रस्ता बोलतात, तो जुन्या रस्त्याने आम्ही चाललो मित्रांनो. तर आपल्याला आता 711 किलोमीटर जायचं आहे नांदेडला. तर आम्ही आता चाललो आहे मस्त की बघू शकता. आणि इथे लोणावळाचा व्ह्यूज तुम्हाला बघू शकताय, एकदम ब्रँड आहे, एकदम बघण्यासाठीच आहे. तर गाडी चालवते निघले आम्ही. चला आपला व्ह्यूज बघूया लोणावळामध्ये. बघू शकतो तर पाऊस पण चालू आहे एकदम जोरदार आणि पावसाचा नजाराच भारी असतो मित्रांनो. आणि फर्स्ट टाईम आज जरा आपण साईडला बसून मस्त की आपला ब्लॉग करायला टाईम मिळाला आहे की दादा स्वतः सोबत आले म्हणून आम्ही टेन्शन घेत नव्हता. आमची देवावती झालेली आहे गणपती बाप्पाची, मस्त की अगरबत्ती लावलेली आहे बघू शकताय. तर चला बघूया आता. आता बघाशी एक 10 मिनटं अगोदर आम्हाला खूप मोठी ट्रॉफिक लागलेली मित्रांनो. तर आता जस्ट एक चहा प्यायला थांबलो तर ते ट्रॉफिक पण निघून गेली, कारण की गाडी रस्त्यामध्ये बंद पडली होती मित्रांनो. त्यासाठी ट्रॉफिक लागली होती. तर आता मी निघालो आहे. तर चला जाऊया आपण. आता नांदेडला चालू आहे आपण मित्रांनो. नांदेडला गणपती बाप्पा घेऊन चालू आहे. गणपती बाप्पाचे आता एक्सपोर्टिंग चालू आहे, ट्रान्सपोर्टिंग चालू आहे. तर बघू शकता प्रत्येक तुम्हाला दुसरा गणपती बाप्पा भेटणार जाता येताना. तर मित्रांनो चला या आणि वरून आता एक नजारा बघूया. आणि नजारा बघायला भेटणार नाही कारण की इथे फॉग आहेत, पाऊस पण चालू आहे. बघू शकता खाली पूर्ण फॉगमध्ये भरलं आहे आणि खाली पण बायपास रोड, एक्सप्रेस रोड खाली आहे मस्त की टकाटकमध्ये. तर आपण जाऊ आज मस्त एन्जॉय करू, थोडंसं फार मजा मस्ती करू. जे पॉईंट भेटतात ते आपण कॅच करून घेऊया. गो बट फ्लो. आपण आता लागणार आहोत लोणावळा. आपला खंडाळा घाट सोडला आहे आणि आता आपण नॅशनल हायवे लागलेलो आहे मित्रांनो, एक्सप्रेस हायवे. तो पुन्हा एक्सप्रेस आहे बघू शकता. आपल्याला पुढे जाऊन लोणावळामधून आपलं परत खाली उतरायचं आहे जुन्यानेच आणि जुन्यानेच जाणार आहेत आम्ही मित्रांनो. आणि जुन्याने जाऊन बघता देवावरून आपल्याला लेप मारून सरळ नगरवरून आम्ही जाण्याचा प्रयत्न करणार आहोत आज, कारण की ते आम्हाला बरं पडेल मित्रांनो. तर बघू शकता आज आपल्याला ॲक्च्युली मी आपल्याला आज शूटिंगमध्ये आपल्याला भेटणार नाही की जास्त बघायला, कारण की आज फॉग जास्त आहे आणि पाऊस पण जास्त पडण्याचा प्रयत्न चालला आहे बघा. पाऊस थांबतच नाही आज, तरी देखील मस्त की चालू एकदम मस्त. सकाळचा टाईम आहे. गुड मॉर्निंग भावांनो. आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. जॉन्सन अथेस्टा माझं यूट्यूब चॅनल. तर चला जरा आज एन्जॉय करू ट्रान्सपोर्टेशनमध्ये. गणपती बाप्पाचा आज ट्रान्सपोर्ट घेऊन चालू आम्ही आणि आज गणपती बाप्पा चाललेत नांदेडला. चला आपण पण नांदेडला जाऊ बाप्पाला घेऊन. लोणावळा आलो आपण लोणावळा. तर काही लोणावळा चिक्की खाऊया आपण. बाहेर लोणावळा चिक्की खाऊया. दुकान काय बोलते आपला तिकीट येतो.
लोणावळा सिटीमध्ये आपण आता बघू शकताय पेट्रोल पंप. लोणावळा कारला टोल नाका आलेला आहे मित्रांनो. लोणावळा कारला टोल नाका, पहिला टोल नाका लागला आहे निघताच समी. यायला पण लावलंच मस्त की ॲडव्हर्टाईजसाठी मित्रांनो टोल नाक्यावर. तर आपला पहिला टोल आहे. तिला किती टोल आहे आपल्याला? ओके ओके, चलो चलो चलो. 165 गेले. चला 165 पहिला टोल नाका लागला आहे. आता किती लागतं तुम्हाला दाखवतो मित्रांनो. चला चाललो आम्ही आता पुढे पुढे चाललो. आई एकविराईचा दर्शन घेऊन जाऊ आम्ही इकडनं आता. माऊली नमस्कार. लोणावळा चला, लोणावळा बाय बाय. तलेगाव फाटा आलेला आहे मित्रांनो, तलेगाव फाटा. तर आपण आता हा रोड सोडून लेफ्ट मारणार आहोत नगर रोडला. तर नगर रोडने आम्ही जाणार आहोत आता मित्रांनो. सरळ आपलं पुण्यात जातो. पुण्यात जायची गरज नाही आम्हाला. इकडनं नाही जाते, इकडं नवीन नाही. तलेगाव फाटा, तलेगाव बघू शकता मित्रांनो. तलेगाव आलेलं आहे आपल्याकडं. तलेगावला होता पोचलो मित्रांनो. तलेगावला मी लेफ्ट मारतो. पाऊस लागला आहे मित्रांनो आणि पाऊस जोरदार चालू आहे. आता जरा शांत वाटतं, थोडासा शांत नाही पण जरा शांत झाला आहे लेफ्ट तलेगावमध्ये पाऊस. आपली तसं पाऊस चालू आहे. आपली पण चालूच जाणार आहे. बघू शकता रस्ता पूर्ण ओके आहे. रस्ता बरं चालू आहे. पूर्ण ब्लर दिसतं की आमची गाडीची कार तरी ब्लर झालेली आहे. चला जाऊ तलेगाव. मित्रांनो आम्ही आता चाकणला पोहोचतो. चाकणला तर उतरलो आहेत आम्ही. चाकणला उतरलो कारण की एक असं सिम कार्ड बघूया नवीन एक. दादा सिम कार्ड पाहिजे तर सिम कार्डवाला इथं आहे. वडाफोन. दादा सिम कार्ड चालू आहे तुझे? आहे इथं मिळेल. वडाफोन आहे काय बघू. सिम कार्डवाला आहे. आम्ही सिम कार्ड घ्यायला आलो आहे ना. आम्हाला एक सिम कार्ड पाहिजे आता ऑफरमध्ये. काय 100 रुपये आणि काय ऑफर? ओके लगेच चालू आहे पण ना. 1 मिनिट चालू होते. आजच्या दिवसात चालू आहे लगेच. ओके थँक्यू. तर भावना आजचे किती 1 दिवसात चालू होईल सिम कार्ड आपल्याला. आपण सिम कार्ड घ्यायचा प्लॅन झाला आहे पण गाडी लावून जातो आम्ही. ट्रॉफिक होणार असं वाटतंय मला. बघू शकता ट्रॉफिक होत आहे पण बघूया आम्ही सिम कार्ड घ्यायचा प्रयत्न करून. नंतर बघूया पण सिम कार्ड घेऊन टाकतो. दादा येतो मी बाहेर आला ना घ्यायचा प्रयत्न करतो. चला मित्रांनो सिम कार्ड झाली आपली ओके. वडाफोन घेतलेला आहे. बघू शकता आता मी छत्री घ्यायला आलो. छत्री घ्यायचा प्रयत्न बघूया. कुठे येतस बापाकीच मोठी घेतलीस. त्या मोठी छत्री घेतली आम्ही आता. आणि मस्त कपडे पण आहेत इकडं. छत्री घेतली मोठी म्हणजे आम्हाला पावसात भिजायला नको यायला म्हणून काही गाडी आम्हाला भिजायला होतो. छत्री घेतली. गाडी तुमचा चांगलाच होतं म्हणून चांगलाच. पुढे काहीतरी घेऊया पण नाश्ता करायचा प्लॅन चालला आहे. नाश्ता करून घेऊ. आम्ही नाश्ता केला तर आम्ही जाऊ राईट सीधा आपला नांदेड गाईस. छत्री आलेली आहे. ओके वाईस थँक्यू. छत्री आली आमची पावसात भिजायला नको. ची गाडी उभी आहे इथे. चला जाऊ. चाकण मित्रांनो, चाकण फाटा बघू शकता. चला लेफ्ट मारला तर झाला घोडेगाव मंचर मित्रांनो. राईट मारतो नगर आपला तर सरळ. चला चाकण चाकण रिक्षा चल रिक्षा रिक्षा चल चल. सिग्नल सुटेला मित्रांनो. चाकण फाटा खूप मोठा. आम्हाला जावाचा आहे खोटा. बघू शकता सिग्नल झाला आहे. संपाला आला आहे. चला पाला. चला मित्रांनो संपला पण टूला उपारला. चला चला काय घोडेगाव मंचर ॲम्ब्युलन्स जाओ. आम्ही नाश्ता का थांबलो चाकांच्या पुढे आपला नाश्ता करून घेतो आता. नाश्ता काय काय विचारतो. काय मिसळपाव? मिसळपाव नको मला वडापाव घे. वडापाव आहे ती कांदा भाजी. मिसळपाव मला आवडत नाही. तू खाऊन घे. नको रस्सा मला आवडतच नाही. मला वडा मिसळ मिसळ नाही आवडत. वडापाव घे. तर मला वडापाव खाणार. 2 वडापाव मिसळपाव. चहा असं एक चहा दे ना पहिला. दादा चहा आहे का खाली पहिला दे ना जरा मला. तुला चहा इम्पॉर्टंट आहे. चहा नाही तर जीव नाही. चहा इम्पॉर्टंट. हा पहिला चहा द्या. चहा घेतो नाश्ता करून घ्या की जरा पुढे जातो आम्ही पटापटा. आज काही दिवस सकाळ सकाळ झाले. आम्ही लवकर निघू आणि लवकर पोचू आपण त्या नागात. मस्त निघायला पोचू. आता एवढं काय अंतर नाही. एकदम पूर्ण पोचलो आम्ही. जे मेन पॉईंट होतं ते आम्ही संपून टाकला मित्रांनो. आपलं चहा आला दादाने आणलं चहा. चहा पिऊया काहीच. चहा म्हणजे आपला जीव आहे. चहा येतो
बघू शकताय कांदे पाव वगैरे बघा. भजी पाव मला आवडतो, कांदा भजी पण नको आज वडापाव खातो म्हणजे पोट भरून जाईल. तर आपली गाडी लावली तिकडे मस्त पार्किंगला आणि बसलो हॉटेलला. अशी गर्दी नाही तो मस्त पटकन बोलून खाऊया आणि पटकन जाऊया. या चहा पिवा. आमचे वडापाव वगैरे आलेले आहेत बघू शकता मस्त की. इथे मिसल पावची कढी बिडी एकदम टकाटकमध्ये आलेली आहे. कडकच काम आहे इथं गाईस, कडकच काम. आपण सुमितांनी मागवलेले मिसल पाव. मिसल बनवते कढी कडक आली तुला, सगळी पिऊन टाक. तर मित्रांनो या मस्त खायला मिसल पाव कढी बिडी एकदम टकाटक बघू शकताय. आणि आपला आवडतो वडापाव. वडापाव खाल्ले मला बरं वाटतं ॲक्च्युली. आपण मिरची घेऊया. मिरची नाही जेवण, याला जेवणच आलं आहे बरोबर. जेवण घेतो तर या खाऊन घेतो नंतर बोलू आपण. मस्त आहे वाटतं तेच बघतो ते. चला आता आम्ही खाऊन घेतो मग बोलू आपण नंतर. रांजणगाव बघू शकताय, रांजणगावचा आपला गणपती एंट्री बघू शकता गेली आपली. इथे रांजणगाव बाप्पा आपला गणपतीचा गाव आहे आणि इकडे पार्किंग आहे, मोठी पार्किंग आहे रांजणगावची. रांजणगावचा महागणपती. तर मित्रांनो रांजणगाव आणि रांजणगावामध्ये असलेला आपला महागणपती बाप्पाचा कडक एंट्री आहे. मस्त गेट केला आहे गाईच. कडकच फुल फुल धमाल. मित्रांनो सिटी बघा, रांजणगाव सिटी मस्त की फुल आहे की आपल्या गणपती बाप्पाचं इथे स्थान आहे. तर खूप लोक इकडे येतात आगमनास आणि गणपती बाप्पाला भेटायला. तर महागणपती रांजणगावचा इथे प्रसिद्ध आहे. तुम्ही पण येऊ शकता मित्रांनो आणि सिटी पाहू शकता मित्रांनो आपली रांजणगावची. मस्त वाटणार रांजणगाव बघून पण आनंद झाला. हे गणपती बाप्पाचं गाव आहे. बाप्पा म्हणजे आपला आहे आणि आपला बाप्पा आपल्याकडेच आहे. आपल्या मनात येते मित्रांनो. खतरनाक सीन आहे, खतरनाक एंट्री वगैरे आहे. एकदम मस्त मोठा गेट आहे, मोठी पार्किंग आहे, मोठी सिटी आहे आणि छान सिटी आहे. सुंदर सिटी गेली एकदम मस्त की डेव्हलप करून राहिली आहे एकदम फायनली. तर चला आता आपण रांजणगाव सोडतोय. रांजणगावच्या पुढे आपला जायचं अजून टोटल 400 किलोमीटर अजून बाकी आहे. तर जाऊया पुढे. तसं आम्ही सकाळी 8:30चा रिझल्ट टाकून घेतला आहे. काय लागला तर आम्ही टाकू. सध्या आम्हाला वाटतं बस होईल. चला जाऊन घेतो आम्ही. नांदेगाव गेला आता पुढचा गाव अगेन्स्ट गाव. चला नांदेड, गणपती बाप्पा चाले नांदेडला गाईज. मित्रांनो आम्ही चहा प्यायला पुन्हा एकदा उतरलो आहे. एकदम मस्त वातावरण आहे बघू शकता. हवा पिवा एकदम कडकमध्ये एकदम भारी. पहिल्यांदा एकदम भारी होता, एकदम मस्त निवांत एकदम. तर आम्ही लग्नाच्या मंडपमध्ये आहे. जरा चहा प्यायला चहा पिऊ घेतो. 2 चहा थंड पण नाही. तर पाणी बॉटल थंड नाही. माझा चहा घेतला आम्ही इकडे. चहा मस्त मारणार आहे. एकदम मस्त भारी वाटलं एकदम वातावरण. अजून बघूया. आणि एकदम मस्त सिटी आहे, फुल एकदम भारी सिटी आहे मित्रांनो. तर चहा पिऊन घेतो. चहा प्यायची तरफ जास्त आम्हाला लागलेली आहे. चहा पिऊन घेतो मग आपण बोलूया. बघू शकतो सिटी एकदम मस्त खुला आसमान आहे गाईज, पुरा खुला. आणि रस्ता पण एकदम खुला आहे. आमची गणपती बाप्पा लावली गाडीला, गाडीचं जायचं बाप्पा. गणपती बाप्पाचा एक थोडासा प्रॉब्लेम झाला होता. तर प्रॉब्लेम निघला नाही अजून. ओके तुम्ही बघू शकतो मित्रांनो. म्हणजे हा तर क्रॅक झाला होता गणबाप्पाचा. बाकीचं अजून कशात काही नाही. ओके गणपती आहे. असे गणपती बाप्पा आम्हाला न्यायला तर सेफली आमचे बघू शकता तुम्ही. ओके चाललेत, काही टेन्शन घ्यायची गरज नाही मित्रांनो. थोडंसं प्रॉब्लेम होतं कधी कधी होत नाही. झालं थोडंसं काय एवढं नाही. फक्त तुटलं नाही, तुटफूट झाली नाही जास्त आमची. झाली असं तर बघितलं होतं काहीतरी. चहा पण घेतो. चहा झाला गरम गाईस. चहा पितो मस्त. चहा झालेला एकदम मस्त की एकदम हवा जोरात चालली मित्रांनो. खतरनाक तिकडचा नॅचरल एकदम भारी निसर्ग आहे. प्रदूषण नाही काय नाही. एकदम आनंद दिवस जाईल इकडे. आनंद दिवस आपल्यासाठी खास चहावर. आणि चहा प्यायला मजा भारी वाटते बघा. आवाज चालेल. मंडप लग्नाचा बांधल्यावरती, लग्नाचा मंडप बांधल्यावरती की चहा पितो मंडपात. या मित्रांनो चहा प्यायला. चहा पिऊन घेतो पहिला. मित्रांनो आता आपली ड्युटी चालू झालेली आहे गाडीवर. आता आपण बसणार गाडी चालवायला मित्रांनो. चला गाडी चालूया आज. आता आपण गाडीच खतरनाक हाईट आहे.
आपण गाडी चालूया. दादाची ड्युटी संपलेली आहे. आपण आपली सीट बेल्ट लावून घेतो पहिला. खतरनाक बेकार आल्या पवन चक्क्या आल्या गाईज. पवन चक्क्या आल्या. औरंगाबाद रोड आपण चालतोय जुनावाला. बीड रस्त्यात आपण आता अहमदनगर बीड रोड आणि पवन चक्क्या जाम जोराने धावतात चालतात. मित्रांनो बघू शकताय फुल हाऊस आहे इकडे. पवन चक्क्यांचा रस्ता पण टकाटक आहे मित्रांनो. अहमदनगर बीड रोड. आपण आता बीडला पोहोचणार आहोत थोड्या वेळाने. भरपूर वेळ जाईल पण जाणार आहोत. तर या मित्रांनो चला चालूच आहे गाडी चालूच आहे. ऑन द वे आहे. तरी आता आम्हाला अजून 5 तास आहेत पोचायला. तर बघूया 5 तासांत पोचायचं आम्हाला. आणि गणपती बाप्पाची मूर्ती खाली करायची मोठ्या. तरी अजून आम्हाला 300 किलोमीटर टोटल 300 किलोमीटर अजून पोचायचं आहे आमचं लोकेशन. आणि पोचता आपल्याला पवन चक्क्या लागलेल्या आहेत. आम्ही जेवायला आलो हॉटेलला आलो. तर जेवून घेतो आम्ही. जेवायला बघायचं जेवून चला पहिला आतमध्ये झाला. माणसं गेलीत आतमध्ये जेवायला. म्हणजे आता जेवून घेतो पहिला. ऑर्डर दिली आम्ही चिकनची. खूप लागली जाम. तर जेवतो पहिला जेवल्यानंतर आपण पुढचा पुढे. आता फक्त 4 तास झाले आमच्याकडे पोचायला. 4 तास आम्ही आरामात पोचणार. एन्जॉय करणार. चला जेवण घेऊया पहिला. जेवण महत्त्वाचं असतं मित्रांनो. आपलं जेवण आलेलं आहे मित्रांनो. आता मी जेवतोय बघू शकताय. चिकन मसाला घेतला होता आपण. चिकन मसाला खाऊया. रोटी आलेली आहे बटर रोटी आलेली आहे. खावायचा प्लॅन करूया. पहिला भुका लागला तर आम्हाला. तर काहीच छान भुकाले जेवतो. बाकी बघू आपण. तेच बघूया इकडची कशी आहे ती. नका जेवून घेतो मग बघू आपण. मस्त जेवण झाला. ओके झाला. आता निघालो आम्ही जायला आमच्या मार्गाला. तर आता त्यातून 4 तास अजून आपला बाकी आहेत. आणि 800 आमच्यासाठी थोडंसं लांब आहे. नंतर चला भेटू नंतर त्या ब्लॉगमध्ये. नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपला ब्लॉग आता इथं संपूया. खाली करण्याचा ब्लॉग तुम्ही आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघूया. गणपती बाप्पा कसे खाली होतात ते. तर आता आपण ठेवूया. चला लाईक करा कमेंट करा विसरू नका. तर चला थँक्स.